मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मजल दर मजल करत आता आपण पोहोचलेले आहोत गोव्यामध्ये। आव तुका पळयता म्हणजे मी तुम्हाला बघतो। तसं आल्याबरोबर एका माऊलीने मला म्हटलं की आव तुका पळयता, आव तुका टीव्हीवर पळयता। अरे म्हटलं हो, किती छान, किती गोड भाषा आहे। भरपूर माया करणारी ही मंडळी सगळी या गोव्यात राहतात। देव बरे करो असं म्हणत सगळ्यांच्या बद्दल नेहमी चांगलंच चिंततात। तेव्हा मी सुद्धा या सगळ्यांच्यासाठी एवढंच म्हणणार, देव बरे करो। आणि आता या सगळ्या माऊलींना आम्ही भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। स्वाती सुदेश राणे या माऊली बामनघाट सांताक्रूज पणजी या ठिकाणी राहतात। सांताक्रूज असंच इथलं नाव आहे या परिसराचं। आणि या राणे कुटुंबाला आज बोलतं करणार आहोत। माझं नाव स्वाती सुदेश राणे। आय लाईक कुकिंग। मला न्यू डिशेस ट्राय करायला आवडतात। मला फोटोग्राफी आवडते, ट्रॅव्हलिंग आवडतं। आय एम पॅशनेट फॉर ड्रायव्हिंग। सो ड्रायव्हिंगची आवड असल्यामुळे जेव्हा मला अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा मी स्पेशली घाट सेक्शनमध्ये ड्राईव्ह करायला मला आवडतं। गोव्यात सगळेच सण चांगले साजरे केले जातात, फार उत्साहाने साजरे केले जातात। होम मिनिस्टरबद्दल सांगायचं म्हणजे मी कॉलेजमध्ये असतानापासून होम मिनिस्टर हा सिरियल पाहते। मला कधी वाटलं नव्हतं की मला संधी मिळेल होम मिनिस्टरमध्ये भाग घेण्याची। सो आमच्या सगळ्यांकडून होम मिनिस्टरला हुणहुणीत परबी म्हणजेच होम मिनिस्टरचं वॉर्म वेलकम। वेगवेगळी कला असते, ती कला त्या राज्यात त्या प्रांतात जोपासली जाते। फुगडी हा प्रकार या ठिकाणी या मुलींनी स्वागतासाठी सादर केला। खूप खूप शुभेच्छा। हसत राहा, आनंदात राहा। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य यांचं त्याच्यामध्ये होतं की चित्त माझं काय डोंगरावरी नाही शेतावरी। काय ते काय होतं? शेत माझे डोंगरी, शेत माझं डोंगरी ग, चित्त माझे माहेरी, चित्त माझं माहेरी ग। होम मिनिस्टरमध्ये हेच तर अनुभवतो आपण की लग्न झाल्यानंतर माहेराहून निघालेली ती ताई ही सासरी जाते, सासरी जाऊन ती तिकडची वहिनी बनते। खूप छान, माहेराची आठवण करून देणारा आणि सासरीचा सन्मान वाढवणारा असाच हा कार्यक्रम। चला सगळ्याच आठवणी जोपासत भेटूया राणे कुटुंबाला। मधुरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। जाऊ खाना मांडवीच्या तीरार पणजे शार, पणजे शारान मिरशी वाठार, मिरशी वाठारान करता सुदेशा वांगडा सोबीत संसार। घराण्यांक म्हज्या माऊली देवीचो आधार, राणे घराण्यांचे नाव व्हरतले सदांच मुखार। पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर सुदेश राणे, नमस्कार। ही माझी नणंद, नमस्कार। ही पण ह्या दोघी माझ्या छोट्या नंदा। बरोबर, आणि नमस्कार। हे माझे छोटे काका, नमस्कार। माझे सासरे, नमस्कार। माझ्या छोट्या सासू काकू, नमस्कार। हा माझा दीर हो। गौरंग आणि प्रफुल्ल माझा भाऊ। बर। आणि हे माझे दुसऱ्या नंबरचे काका
ह्या मावशी, ह्या मोठ्या काकू, ती माझी स्टुडंट नमस्कार. आणि माझी कलिग श्रद्धा टीचर, नमस्कार. आणि ह्या माझ्या सासूबाई आई, बर. आणि ह्या आजी, आणि ह्या माझ्या आई. अरे वा वा. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? बालपण होंडा साखळी येते. होंडा साखळी. हो. हे कुठे आलं? हे वाळपईच्या अलीकडे बिचोलीच्या मध्ये. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण कोकणात, रेड्डी गाव. घरी कोण कोण होतं तुमच्या? मी, पप्पा, मम्मी, त्याच्यानंतर बहीण, त्याच्यानंतर 2 काका, काकी आणि त्यांची मुलं. आणि तुमच्या घरी? माझ्या घरी माझे बाबा, आई, भाऊ, माझी बहीण. आणि मग ओळख कुठे झाली? आमची ओळख मॉलदी गोवामध्ये. कशी काय ती? ॲक्च्युली काय झालं मला, काय हो, काय झालं? काय झालं? मला ते ऐकायचंच आहे बाबा, काय झालं? मी साखळीवरून पणजीला ट्रॅव्हल करायची बसमधून. हो. आणि बसमध्ये मला एक मैत्रीण भेटायची. हां. ती मैत्रीण म्हणजे माझ्या काकी सासूबाई शिल्पा टीचर. तुम्ही का? अच्छा, हो. तुम्ही. हां, नमस्कार. आणि आमची रोज भेट व्हायची बसमधून. बसमध्ये. हां, आणि आमच्या गप्पा गोष्टी चालायच्या. आणि मग 1.5 तासाचा प्रवास कसा गेला तो कळतच नव्हता तुम्हाला? आपल्या गप्पा गोष्टीमधून. आणि असंच ओळख आपली 1 वर्षाची झाली. त्यानंतर ह्या टीचर सांगतील तुम्हाला 200. नाही, तुम्ही सांगा ना, टीचर कशाला? मग काय नाही, झालं? मग ओळख झाली आणि त्यांनी मला ह्या स्थळाबद्दल सुचवले. काय झालं? नाही, त्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. तुम्ही तिकडे रेड्डीला होता. मी रेड्डीला. आणि मग प्रवास म्हणजे शिल्पा टीचरने मला विचारलं ह्या स्थळाबद्दल. आणि त्या काळात माझे वडील आजारी होते. आणि त्यांचे पण मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला. आणि त्यांच्या आई पण आजारी होत्या. सो त्यामध्ये त्या स्थळाबद्दल विचार करायला मला वेळच मिळाला नाही. आणि मग त्याच्या 1 वर्षानंतर माझे पप्पा आता ह्या स्वर्गात नाही आहेत. आणि त्यामुळे आमच्या फ्रेंडशिपमध्ये एक गॅप पडला मैत्रिणींच्या. माझा आणि त्यांचा फोन नंबर हरवला. मग त्यांनी मला असे 2 वर्षानंतर कॉन्टॅक्ट केला. कसा काय नंबर मिळाला तुम्हाला यांचा? माझी अजून एक मैत्रीण होती, ती तिला ओळखत होती, तिच्याकडनं मिळवला मी. का? चेक करायला, विचारायला अगोदर लग्न झालं की आहे अजून व्हायचं. तुम्ही बसच्या प्रवासात काय लग्न जमवायची का? नाही, ॲक्च्युली ती मला पहिलीच आवडलेली, तिचा विचार, तिचा स्वभाव. त्यामुळे मी सुदेशला विचारलं की आहे इंटरेस्टेड की नाही. ती बोललीच पहिले नाही. आणि सुदेशने पण नाहीच म्हटलेलं पहिल्यांदा. का हो? का? कारण त्यावेळी माझे बाबा आजारी होते आणि माझ्यावर घरातल्यांची जबाबदारी होती. मग अशा सिरियस मोडमध्ये मी माझ्या लग्नाचा विचार करू शकले नाही. कारण त्यावेळी मला माझे बाबा इम्पॉर्टंट होते. आणि ते म्हणजे ते बरे व्हायचे होते. पण त्या दरम्यान तुम्ही भेटले? नाही, आम्ही भेटलोच नाही. मी विचार पण नाही केला स्थळाचा. पण मग कधी? मग ते आजारी पडले माझे वडील. आणि मग 1 वर्षात त्यांचं निधन झालं. आणि त्या काळात मग आमचा कॉन्टॅक्टही गेला. त्याच्यानंतर मग 1-2 वर्षांनी शिल्पा टीचरने मला परत फोन केला. आणि गणेश चतुर्थीसाठी रेड्डीला बोलवलं, आमंत्रण दिलं त्यांच्या घरी. लास्ट चान्स म्हणून. मग तुम्ही रेड्डीला गेले? हो. मग मी आता एवढा आग्रह करते, माझी 3 वर्ष. कशासाठी चाललोय रेड्डीला हे माहिती होतं तुम्हाला? नाही, मला तिथे एवढंच माहित होतं की रेड्डीला एक गणपती आहे, फेमस गणपती. पण तिथे पती आहे हे माहित नाही, तेच माहित नव्हतं. गणपतीच्या दर्शनाला? हो, गणपतीच्या दर्शनाला. आणि त्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती आणि चतुर्थीचे दिवस होते. आणि मी, माझा भाऊ आणि माझी बहीण, भावोजी वगैरे त्यांच्या घरी गेलो. आणि आठवतोय तो दिवस हे आलेले? हो, आठवतो. काय आठवतंय तुम्हाला? म्हणजे सगळेजण आलेले. आणि काकीने मला सांगितलेलं की स्वाती म्हणून आपल्याबरोबर माझी जी फ्रेंड आहे ती येणार आहे म्हणून. सो मी बस ठीक आहे बाबा, येणार आहेत तर गणपतीसाठी येणार आहेत तर मग ठीक आहे, येऊ दे, असं माझ्या मनात चाललेलं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. काही नाही. मग काय आल्या ह्या? हो. आल्यावर काय झालं? आल्याच्यानंतर आम्ही गणपतीला घेऊन गेलो त्यांना. आमच्या जुन्या घरात गणपती असतो. सो तिकडे घेऊन गेलो. कोण तुम्हीच घेऊन गेला? नाही, सगळी फॅमिली होती. सगळी सगळी फॅमिली होती. मग काय नंतर चहा पाणी वगैरे झालं सगळं. आम्ही तिथे 5:30 वाजता पोहोचलो. हो, संध्याकाळी. आणि लगेच निघायचं? हो, कारण ते होंडावरून 2 तासाचा प्रवास आहे रेड्डीला. खूप लांब आहे. सो आम्ही 5:30ला पोहोचलो. त्यानंतर दर्शन वगैरे सगळं घेतो म्हणजे संध्याकाळच झाली.
आणि मग आम्ही तिथून रेड्डीचा गणपती रेड्डीचा दर्शन गणपती घेतलं. बघितला आणि मी ह्यांच्या सगळ्या फॅमिली मेंबरना त्या दिवशी मला माझ्या फ्रेंडनी त्यांची ओळख करून दिली आणि ह्या सगळ्यांना भेटल्यावर मला ही कुठेतरी आपली माणसं अशी वाटली. हो हो असं हो मला ही परकी वाटलीच नाही परकी वाटलीच नाही. कारण ह्या सगळ्यांबद्दल ना मला शिल्पा टीचरने बसमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या, फक्त मी त्यांना त्यांनी भेटली पेरलं होतं ते उगवलं उगवलं. हो असंच काय समजा. मग काय झालं त्या दिवशी? हो, नंतर चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि नंतर दर्शन घेऊन मग ह्या निघाल्या जायला. आणि मग आम्ही परत एकदा भेटायचा विचार केला ओके. आणि त्या दिवशी आम्ही एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आम्ही आमच्या आई वडिलांना सांगितलं असं असं आहे म्हणून. त्यांना पण इंटरेस्ट होता. सो माझे फॅमिली मेंबर ह्यांच्या घरी आले. आणि मग फायनली लग्न कधी झालं हो तारीख? लग्न 30 डिसेंबर 2018 म्हणजे ह्या डिसेंबरमध्ये 1 वर्ष कंप्लीट झालं. एनिव्हर्सरी. अरे आता नवीन आहे म्हणजे. पण आता इतक्या दिवसातला एखादा मसालेदार प्रसंग सांगा. आम्ही हनीमूनला गेलो होतो ताजमहल, दिल्ली, आग्रा. अच्छा तिकडे, कारण लोक गोव्याला जातात म्हटलं. आम्ही पूर्ण गोवा बघितलेला आहे. आणि मग तिकडे भरपूर टुरिस्ट आले होते आणि मग त्या टुरिस्टातल्या सगळ्या मुली ह्यांना घुरघुरून बघत होत्या. माझं लक्ष आणि नव्हतं. त्यांचं नाही मी सांगते ना, त्यांचं अजिबात त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. ते बिझी होते मलाच बघायला आणि ॲडमायर करायला. आणि मुली यांच्याकडे बघत होत्या. हां, मुली ह्यांच्याच पाठीमागे म्हणजे बघत घुरघुरत होत्या. ह्याला सोडू नका एकट्याला. आणि जेव्हा आम्ही लास्ट नोव्हेंबरमध्ये दुबईला गेलो ना, तेव्हा पण तिकडचे टुरिस्ट ह्यांनाच घुरघुरून बघत होते. म्हणून मला ना ह्यांना कधीच मी एकटं सोडत नाही. नको 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 रे देवा. इवन मी माहेरला सुद्धा गेले ना ह्यांना घेऊन जाते. होय ना, सोडायचं ना. एकटे फ्लॅटवर पण ठेवत नाही. नाही. या ठिकाणी आता ना घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही घरात लपवून ठेवली आहे ती घेऊन यायची. चटई वेळ शोध. खाटी पाव ना 10 वाचा. ग्रामोफोन 20 कृष्णा संघ राधा बावडी 30 सेकंद झाली. 35 कुंभार घडवतो घडा 40 कुंभार घडवतो घडा म्हटलं 10 9 8 7 मिळाली मिळाली मिळाली. हे चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. वैदींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. तुमच्याबद्दल ना घरातल्यांना काहीतरी म्हणायचं आहे. आईपासून सुरुवात करूया. मी रोज होम मिनिस्टर कार्यक्रम रोज बघते, मला खूप आवडतोय. बरं काय सुनेबद्दल काय? सूनबाई तर आमच्या एकदम चांगल्याच आहेत, लाखामध्ये एक आहे. आणि त्या सगळ्या मन मिळावून सगळं घरात सगळ्यांचं करतात वगैरे. त्या मुलगी गेली मुलीसारखीच आहे ती आम्हाला. तुम्ही कुठे असता? रेडीला? रेडीला. हो हो, गणपती गणपती. हो, माऊली. सुनबाई आली होती तेव्हा कळलं होतं तुम्हाला? अंदाज आला होता? अंदाज काय आला साधारण आलेला होता, काहीतरी जमेल म्हणून. आणि आम्हाला का आल्याबरोबर आवडली. आईकडे काय नाही, तक्रार कोणती नाही. जावई चांगले आहेत, जावे चांगले आहेत, मन मिळावे आहेत. मुलगी तुमची त्यांना बोलायलाच देत नाही घरात. ते कडक आहे पहिल्यापासूनच. खरं काय? काय बोलतील ते? कडक आहे ते, आता कळलं आम्हाला काय आहे ते. लहानपणापासून कडक आहे ते. हो का? हो. बरं, हा जो प्रवास सुरू होता किंवा रेडीला कशाला जाते मुलगी हे तुम्हाला माहिती होतं? नाही, तिनं सांगितलेलीच पहिला. काय?
कोणते टीचर भेटतात बसमध्ये त्याने विचारायला म्हणून सांगितले नंतर. अच्छा अच्छा अच्छा. पण चांगला जावई मिळाला हो ना? चांगले. खुश आहात ना तुम्ही? आनंदी आहात ना? अजून कोण बोलतंय? स्वाती खूप छान आहे, सुंदर सुंदर तर ती आहेच, ती खूप मनमिळावू आहे. या तुमच्या माझ्या ननंदबाई. हां बरं बरं. आणि भाऊ? भाऊ तर माझा शांतच आहे, पहिल्यापासूनच शांत आहे तो. लग्नानंतर गार झाला. असं तर वाटतंय मला, गारच झालंय. पण त्याचा स्वभाव पहिल्यापासूनच शांत आहे. शांत आहे. पण तुम्हाला अंदाज आला होता काहीतरी वेगळं सुरू आहे? मला तर काहीच माहिती नव्हतं ह्याच्यामध्ये. तुम्ही आधीच लग्न झालं होतं? हा, माझं लग्न, मी मुंबईला असते, आम्ही कालच तुम्हाला आले. माहित नव्हतं? नाही, मला काहीच माहिती तुम्ही बघितलं नाही. नंतर सगळं कळल्यावर मग मला सांगितलं की असं अशी मुलगी आहे आणि मग ठरलं हे सगळं. अजून कोण बोलणार आहे? माझी सुनबाई खूपच छान आहे, अगदीच चांगली आहे, मनमिळावू आहे सगळ्यांना. म्हणजे अगदी तोला मोलाचं असं, म्हणजे कुणी जरी काय आलं केलं तरी अगदी म्हणजे समंजसपणाचं अगदी आहे. अशी सून प्रत्येकाला मिळावी. या दोघांच्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. फक्त या खेळात आता किती बक्षीस मिळणार बघूया. सोपं चित्र आहे पहिलं. तुमचं माहेर कुठलं म्हणाला? साखळी होंडा. साखळी होंडा. हो. न बोलता दाखवा. खरं तर हे बक्षीस मिळालं असतं, पण या कॅमेऱ्यात परत करूया शॉर्ट. नाही, प्लीज त्यामुळे हे पहिलं बक्षीस गेलं. प्लीज सर, टायर राऊंड होता, मी नाही आता अरे करणार. नाही, तसं नाही बाई. शाळेत पेपर एक का रिझल्ट नंतर परत देतात तपासायला. बोलल्या नसत्या तर बक्षीस नक्की मिळालं असतं. आता पुढचं चित्र तुम्ही काढणार. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. बाई परत पकडल्या गेल्या. कशाला बोलता तुम्ही? तुमच्याबद्दल ना काही जणांनी तक्रारी पण लिहिलेल्या आहेत. हा, त्या कुठल्या आहेत मला बघायच्या आहेत. शांत राहण्यापेक्षा मोबाईलवर राहणं तुम्हाला फार आवडतं. म्हणजे फ्री खरं आहे टाइम का? मध्ये ऍक्च्युली ना मी इथे राहते ना, मला रेंज मिळत नाही. जेव्हा रेड्डीला जाते ना तेव्हा छान रेंज मिळते. हा चांगला स्वभावातला गुण लिहिलाय, तक्रार म्हणून. आपलं तेच खरं करता. खरं आहे? खरं आहे. का बघा काय एक वाक्य बोलले, पण ते महत्वाचं बोलले. ते तुमच्याबरोबर जास्त फिरायला यायचं आता हळूहळू कंटाळा करू लागले का? कुठेही गेले की त्यांना फोटो काढायला लावतात. आपण गाडी फार फास्ट चालवतो. ओके, मी ती स्लो चालवेन. नक्की? मी ह्याची दक्षता घेईन. हो. काय हो? हो, आता सांगितलं तर घ्यायलाच पाहिजे. पण खूप हो, फास्ट. फास्ट चालव. तुम्ही कधी मागे बसलाय म्हणजे त्या गाडीचा? मी सोबतच असतो. हो, गाडी जीव मुठीत धरून बसलो. सीट बेल्ट घालूनच असतो. स्वभाव विसराळू आहे. हा, मी बऱ्याच गोष्टी विसरते. काही हरकत नाही, मग त्यात काय झालं? काय हो, खरं मी आहे? आठवण ठेवेन. हा? आठवण ठेवणार. ठेवण्याचा आज- प्रयत्न करेन आजपासून आजपासून. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीच्या परंपरेप्रमाणे ही ओटी आज तुम्ही त्यांची भरायची आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद.
वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात गोव्यामध्येच. नमस्कार.